जय सद्गुरु. सखींनो, आज आपण करूया रव्याच्या पोळ्या. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते. हे बघा, हा रवा आहे. आपण जो घरी उपमा करतो, गोड शिरा करतो किंवा प्रसादासाठी शिरा करतो, तो हा रवा. तर मी काय केलेलं आहे, शिरा करून घेतलेला आहे. हे बघा, गोड असा शिरा मी करून घेतलेला आहे. सर्व जायफळ, वेलची, बडीशेप पावडर, तूप सगळं टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा थंड करायला ठेवलाय. थोडा गरम आहे हा. आपण काय करूया, याला पहिला मळून घेऊया. आणि आपण काय केलंय, गव्हाचं पीठ घेतलंय, कारण आपण गव्हाच्या कणकेमध्ये कणिक करणार आहोत, त्याच्यामध्ये ह्या पोळ्या करणार आहोत. तर आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे. जरा गोड आणि थोडं खारट असं छान लागतं. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तूप टाकणार आहे. साजूक तूप आहे. तुपामुळे सुगंध छान येतो. आणि कधी पण कोणत्याही पोळ्या करायच्या असतील, पोळ्या म्हणजे तुम्ही पुरणाची पोळी, रव्याची पोळी, परोठे, तर असं तूप टाका, थोडं जास्तच टाका आणि पहिला असं मिक्स करून घ्या सर्व तूप. असं मिक्स केलं ना तर मऊ सूत अशा पोळ्या होतात. बघा, हा रवा गरम आहे, पण असं चांगला मळून घ्यायचा. थोडा गरम असतानाच मळून घ्यायचा, म्हणजे छान मळला जातो तो. हा मळल्यामुळे काय होतं माहितीये, त्यातल्या पोळ्या एकदम सुंदर छान होतात. हे बघा, आपला हा शिरा आपण केलेला तो छानपैकी मळून झालेला आहे. थोडंसं आपण त्याला असं तूप लावूया, त्याच्यामुळे त्याच्यावरती कडकपणा येणार नाही आणि हा छान असा नरम राहील आणि सुगंध छान येईल. विशेष म्हणजे सुगंध छान येईल. आपण हा काढून घेऊया. आता आपण काय करूया, ही कणिक मळून घेऊया. आपण याच्यात मीठ टाकलेलं आणि तूप टाकून असं एकजीव केलेलं, परत आपण एकदा एकजीव करून घेऊया. आता आपण काय करूया, याच्यामध्ये पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया. हे मऊसूत असं मळून घेऊया. सखींनो, आता आपलं कणिक मळून छानसं झालेलं आहे. आपण आता काय करूया, थोडंसं याला तूप लावूया, म्हणजे पीठ एकदम मऊ राहणार असतं. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, असा गोळा घ्यायचा आहे. जशा पुरणाच्या पोळ्या भरतो की नाही आपण, तसंच भरायचं हे. हे बघा, हे बघा, रवा असा भरायचा त्याच्यामध्ये छानपैकी. तुम्हाला जितका हवाय त्याप्रमाणे तुम्ही भरून घ्या आणि मग असं गोल 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 करून असं फिरवायचं. जर पीठ जास्त असेल तर काढायचं. आपला तवा पण तापत आलेला आहे. मस्तपैकी आपण लाटून घेऊया. आता पोळ्या जरा छोट्याच लाटायच्या, छान दिसतातही छान. आणि त्याच्यामध्ये जो आपण रवा भरलाय ना, तो जास्त पसरत नाही, तो खायला मस्त लागतो. तर तुम्ही मोठी पोळी लाटण्याच्या नादामध्ये पोळी होते मोठी, पण तो रवा आहे तो येतो बाहेर आणि तो लागतही नाही मग व्यवस्थित खाताना. आपली छानशी पोळी लाटून झालेली आहे. आता आपण तव्यावर टाकू. आता त्याच्यावरती आपण मस्तपैकी तूप टाकूया. पुरणाची पोळी असो किंवा रव्याची पोळी असो, तुपाशिवाय मजा नाही. हे बघा, मस्तपैकी आपण तूप टाकून पलटी करून घेऊ. किती छान गोल्डन कलर आलेला आहे. हे बघा, मस्तपैकी ही पोळी तयार झाली. चारी बाजूनी भाजली गेलेली आहे आणि सुंदर गोल फुगून आलेली. बघा, मस्तपैकी. आता आपण हिला काढून घेऊया. आपण अशीच दुसरी पण करून घेऊया. कडा असतात की नाही, त्या कडा तुम्ही अशा गोल गोल फिरवून किंवा कडेने जास्तीत जास्त लाटायची, म्हणजे कडा ना जाड राहत नाही. थेपले असो, परोठे असो, चपाती असो, पुरणपोळी असो किंवा रव्याची पोळी असो, नेहमी कडा आपल्याला हाताला कळतं कुठे कड जाड आहे ती. मग त्या साईडने असं लाटून घ्यायचं आपण. छानशी लाटून झाली. आपण शेकून घेऊया. गॅस मोठा करूया. तशाच आपण सर्व पोळ्या करून घेऊया. आता ही बघा, आपली अशा प्रकारे मस्तपैकी अशी रव्याची पोळी तयार आहे. बघा, मस्तपैकी. तुम्हीही करून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा. या पोळ्या खूप छान लागतात. सखींनो, आपण जन्माष्टमीनिमित्त रव्याच्या पोळ्या केलेल्या आहेत आणि श्री बाळकृष्णाला आपण नैवेद्य
दाखवूया. तर हा आपला आजचा, याला रव्याच्या पोळ्या पण म्हटल्या जातात आणि सुजीच्या पोळ्या पण म्हटल्या जातात. तर आपण तो नैवेद्य पूर्णपणे आपल्या बाळकृष्ण गोपाळला दाखवूया. आणखीन एक मला सांगायचं आहे, प्रत्येकाची लहान मुलं असतात तेव्हा प्रत्येक जण काय करतो, त्या बाळामध्ये श्रीकृष्णाचं रूप बघतो. तर आज आपण पूजा करूया. सखींनो, तुम्ही पण अशा रव्याच्या पोळ्या करून बघा, खूप छान होतात, छान लागतात. तुम्हाला प्रवासात जायचं असेल तर तुम्ही त्यावेळेस अशा जरूर बनवून न्या. कुठे भाजी मिळते नाही मिळते बाहेरचं खाण्यापेक्षा या तुम्ही बनवून घेऊन गेलात तर खूप छान लागतात. तुम्ही बनवा, कमेंटमध्ये मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.